क्लिअर करतो. काय सांगायचं तुम्हाला, सर्व्हर कसं स्टार्ट करायचं, तर तुम्हाला टॉमकॅट फाउंडेशन मध्ये जायचंय, अपाचे, आणि त्याच्यामध्ये बिन फोल्डर आहे, आणि बिन मध्ये tomcat.exe ला तुम्हाला डबल क्लिक करायचंय. काय करायचंय, डबल क्लिक. तर पहा इकडे, हे सर्व स्टॉप केलं मी, किंवा कंट्रोल सी दाबायचं, स्टॉप होईल. हे बघा, दिसतंय का टॉमकॅट बिन मध्ये टॉमकॅट, यस, सर्व्हर स्टार्ट झालंय. तुम्हाला सर्व्हर स्टार्ट केलं की तुम्हाला फर्स्ट स्टेज येईल, की पहिले तुम्हाला सर्व्हर स्टार्ट करावं लागेल. सेकंड तुम्हाला काय करावं लागेल, ब्राउझरवर जावं लागेल. ओपन गुगल क्रोम. काय ओपन करावं लागेल, गुगल क्रोम. गुगल क्रोम वरती तुम्हाला टाकायचंय लोकल होस्ट. सांगा पोर्ट नंबर काय दिलाय, 9001. चला हे लिहून घ्या. पहिली स्टेज काय करावं लागेल, सर्व्हर स्टार्ट करावं लागेल, आणि मग तुम्हाला पहिले हे ब्राउझरला जावं लागेल. लिहा. म्हणून लॅपटॉप, सगळ्यांकडे लॅपटॉप आहे ना. गुगल क्रोम वर इथे एक नवीन टॅब घेतला. इथे टाका लोकल होस्ट कोलन 9001. तर हे अपाचेचं डॅशबोर्ड आलेलं, हे डॅशबोर्ड. समजलं का, याला डॅशबोर्ड म्हणतात. म्हणजे आता प्रोग्रामिंग तुमची इथून स्टार्ट होणार आहे. इज इट क्लिअर? समजलं का ऑनलाईन मेंबर? ग्रेट. मला अशी अपेक्षा आहे, जे ऑनलाईन करताय सर्व विद्यार्थ्यांनी लॅपटॉप घेऊन इथे बसायचंय. तर तुम्ही प्रोजेक्ट बनवणार, असे ऑनलाईन तुम्ही प्रोजेक्ट बनवणार नाही. आणि मला असं वाटतं, इथे या, लॅपटॉप घ्या, 2 तास 3 तास बसा आमच्या सहवासामध्ये. काय म्हणतात, डॅशबोर्ड. इज क्लिअर? क्लिअर का? ओके. तर आता तुम्हाला प्रोजेक्ट स्ट्रक्चर शिकवतो मी. काय शिकवतो, प्रोजेक्ट स्ट्रक्चर. पहा आता, तुम्हाला इथे पहा, प्रोजेक्ट स्ट्रक्चर. आता तुम्हाला बोललो मी, शॉर्टकट लिहितो फक्त. टॉमकॅटचं एक मेन फोल्डर असतं. काय असतं, टॉमकॅटचं मेन फोल्डर. लक्ष द्या बरं, नजर अटी दुर्घटना घटी.
या टॉमकॅटच्या फोल्डर मध्ये दोन फोल्डर असतात मेन. एक असतो बिन आणि एक असतो वेब ऍप्स. आणि या बिन मध्ये तुमची एक EXE असते. काय? टॉमकॅट 10.0 ही EXE असते. म्हणजे याला तुम्हाला काय करावं लागतं? सर्व्हर स्टार्ट आणि वेब ऍप्स या फोल्डर मध्ये वेब ऍप्स मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट करावं लागतं. न्यू नवीन तुम्हाला प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट, हे लिहून घ्या, परत लिहा, कारण हे इरेज करून मला दुसरं दाखवायचं अजून. राईट क्लिक करून इथे पिन करून घेतो टास्क बार. म्हणजे काय? मला घडी घडी त्या फोल्डर मध्ये जायची गरज नाही. पहा, सर्व्हर स्टॉप केला, इथेच खाली पिन याला डबल क्लिक केलं, यस म्हटलं, सर्व्हर स्टार्ट झालं. इज क्लिअर? आता आपल्याला काय शिकायचंय? प्रोजेक्टचं स्ट्रक्चर कसं असतं, काय बघायचंय? प्रोजेक्ट स्ट्रक्चर. रेडी का? ऑनलाईन मेंबर रेडी का? भूषण, दीपिका, कल्याणी रेडी का? गुड. चला लक्ष द्या आता, हे मेन आहे बर का. तर इथे आता तुम्हाला वेब ऍप्स फोल्डर मध्ये वेब ऍप्स फोल्डर मध्ये एक स्वतःच प्रोजेक्ट फोल्डर बनवायचं. दोन होते ना, एक टॉमकॅट आणि वेब ऍप्स. यामध्ये एक प्रोजेक्टचं फोल्डर तुम्ही काही पण नाव द्या. मी याला एक नाव दिलं. काय नाव दिलं? माय प्रोजेक्ट. पण तुम्ही एक गोष्ट पाहिली का, की एम कॅपिटल आहे, पी कॅपिटल आणि इथे स्पेस नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या. माझ्या प्रोजेक्ट फोल्डरचं नाव काय आहे? माय. तुम्ही काही पण देऊ शकता. यामध्ये तुम्हाला काय घ्यावं लागतं? यामध्ये अजून एक फोल्डर घ्यावं लागतं. यामध्ये वेब इन्फो घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? वेब इन्फो. वेब आहे ना, वेब आहे ना पाहिजे. वेब आहे ना घ्यावं लागतं. यामध्ये करेक्शन आहे थोडं. आय नव वेब इन्फो असतं ते. ओके. यामध्ये अजून तुम्हाला फोल्डर घ्यावे लागतात. पहिलं फोल्डर घ्यावं लागेल SRC, क्लासेस, लिव्ह आणि DB म्हणजे काय? डेटाबेस. आणि स्क्वेअर आला म्हणजे काय असतं? फोल्डर असतं. आणि
इथे एक फाईल बनवावं लागते web.xml. समजतंय? तर या दोन फोल्डर मध्ये जसं माय प्रोजेक्ट आणि वेब आयनअप मध्ये तुम्हाला HTML ची फाईल, CSS फाईल, JS फाईल, jQuery ची फाईल, बूटस्ट्रॅप फाईल, त्यानंतर JSP फाईल इथे स्टोअर होतात. कुठे? या दोन फोल्डर मध्ये. समजतंय का माझं बोलणं? पहिले लिहून घ्या, मग मी समजून देतो. आलो त्याच्यामध्ये किती फोल्डर बनवायचे? 3 4. पहिलं SRC म्हणजे काय? सोर्स, म्हणजे प्युअर जावाची फाईल राहील. न्यू कोणती? क्लासेस. राईट क्लिक, न्यू फाईल, लिब, लायब्ररी, आणि अजून काय येतं? डीबी ना, डीबी. ओके. वेब एक्सएमएल अजून नाही बनवायचे, एम्प्टी ठेवायचे. इथपर्यंत समजलं का? बॅक. समजतंय? आता याला आपण ओपन करू कशामध्ये? सबलाईम मध्ये. सबलाईम. ओके. सबलाईम टेक्स्ट एडिटर हे HTML जावास्क्रिप्ट ला यूज करू शकतो. फोल्डर ओपन करा, फाईल, ओपन फोल्डर. कुठे माझं फोल्डर? कुठे? सी ड्राईव्ह ला, प्रोग्राम फाईल्स, अपाचे, टॉमकॅट, वेब ऍप्स, आणि काय? माय प्रोजेक्ट. आलं का? दिसतंय तुम्हाला? माय प्रोजेक्ट वर क्लिक करा. कशावरती? माय प्रोजेक्ट. राईट क्लिक, न्यू फाईल, कंट्रोल एस, आणि इथे टाका first.jsp. JSP म्हणजे काय? जावा सर्व्हर पेज. थेरी उद्या लिहून दे. आज मला पहिले काय दाखवायचंय? इंटरॅक्शन दाखवावं लागेल, मग थेरी चालू आहे. समजलं? JSP म्हणजे काय? जावा सर्व्हर पेज. उद्या थेरी लिहून दे, आता नाही. सेव्ह केलं. ही फाईल कुठे यायला पाहिजे? या दोन फोल्डरच्या मध्ये. बॅक आलंय का? वेब ऍप्स, माय प्रोजेक्ट दिसतंय ना? ही इथे आली. याच्यामध्ये जायला नको पाहिजे ना, ही बाहेर येईल. इथे HTML घ्या, JSP घ्या, जावास्क्रिप्ट, jQuery, बूटस्ट्रॅप, कुठली पण टाका. तर आता आपण त्या फाईल मध्ये, याला स्क्रिप्टलेट टॅग म्हणतात. काय म्हणतात? स्क्रिप्टलेट. काय म्हणतात? स्क्रिप्टलेट टॅग. जो जावाचा प्रोग्राम तुम्ही JDK मध्ये केलेला आहे, टेक्स्टपॅड मध्ये केलाय, तोच इथे करायचा. फरक काय? की त्याच्यामध्ये मेन लिहावं लागतं, इथे मेन लिहायची गरज नाही. कसं? सिस्टम आउट डॉट प्रिंटएलएन हॅलो वर्ल्ड सेमिकोलॉन. इज क्लिअर? प्रोग्रामचं नाव काय माझ्या? first.jsp. कशामध्ये? हा माय प्रोजेक्ट. आता रन कसा करायचा? इथे 9000 च्या इथे स्लॅश टाका. प्रोजेक्टचं नाव काय माझ्या? एम कॅपिटल माय प्रोजेक्ट स्लॅश. फाईलचं नाव काय? first.jsp. एंटर. ब्लँक पेज आलंय ना? तुम्ही म्हणसाल आउटपुट आलं नाहीये. आलंय आउटपुट, पण ब्लँक आहे ना, म्हणजे एरर नाहीये. मला सांगा, सिस्टम आउट डॉट प्रिंटएलएनचा आउटपुट कुठे येतो? कन्सोल वर येतो. तर बघा, या सर्व्हरच्या पेजला खाली आलेला आहे बघा आउटपुट. आलंय का? दिसतंय का? हॅलो वर्ल्ड आलाय ना? पण मला कुठे पाहिजे? ब्राउझर वर पाहिजे. तर फरक काय बघा इकडे. आता सिस्टम जर लावला तर कन्सोल वर जातो, आणि सिस्टम काढला तर ब्राउझरला येतो. आता हा ब्राउझर वर येईल पहा. रिफ्रेश. आला का?
समजलं? सिस्टम लावला की कन्सोल, आणि सिस्टम काढला की कुठे जातो? ब्राउझर. इज क्लिअर? तुम्ही याला HTML टॅग मध्ये देऊ शकता. कसं? तर याच्यामध्ये H1 टाका आणि H1 काय करा? क्लोज करा, सेव्ह, आणि ब्राउझरला जाऊन रिफ्रेश करा. आलं का? म्हणजे तुम्ही आता कोणाबरोबर इंटरॅक्शन करताय? प्युअर जावा आणि प्युअर HTML दोघांना यूज करू शकतो JSP मध्ये, HTML मध्ये नाही, JSP. इज इट क्लिअर? येस या नो? राईट डाऊन. फर्स्ट डॉट JSP. हो, वर इथून जाते का बरोबर? किती MB? 12 MB ना रे. वेट वेट वेट. एवढा आवाज खरंच लोक कसं काय सहन करत असतील? कुठे आली ती जार? हीच आहे ना? इथेच टाकायची ना? जाते रे वो. सॉफ्टवेअरची झिप फाईल टाकली आहे, ती कॉम्प्रेस करून हेच सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे, पहिले जावाचे काढून घ्यायचे. डीजे वर पहिली बंदी आली होती ना, आता परत चालू करून दे. मला पहिला प्रोग्राम पाहिजे बरं, त्याशिवाय गाडी पुढे सरकणार नाही. उद्या थेरी चालेल, शिकवणं खूप सोपं वाटतं, करणं कठीण राहतं बरं. चॅलेंज तुम्हाला आज करून दाखवाय. जमलं? येणार, प्रॉब्लेम येणार, 100% येणार. त्याचं सोल्युशन आहे माझ्याकडे. प्रॉपर वेने गेलं तर होतं, पण चुका केल्या की मग होत नाही. झालं ते इन्स्टॉल, म्हणजे सेंड पण झालं ते. हा, ओके. ठीक आहे एव्हरीबडी. एवढं सगळ्यांनी करून एक एक स्क्रीनशॉट ग्रुपला टाकायचा आहे, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही. आणि जे पण नवीन